सुनबाई, तुझ्या भावाला किंवा तुझ्या आईला फोन करून बाळासाठी सोन्याचं कानातलं आणाय सांग. सोन्याचं कानातलं? असं म्हणता म्हणता झाडून घेणारा माझा हात थांबला. मी पाठीमागे वळून सासूबाईंना पाहिलं. सासूबाई दिवाणवर बाळाला घेऊन बसल्या होत्या. सासूबाईचं बोलणं ऐकल्यानंतर डोक्यात खूप राग शिरला. मनातल्या मनात विचार केला की किती लालची सासूबाई आहे. काही ना काही सासूबाईचं माझ्या माहेरी मागणं सुरूच असतं. आता माझ्या माहेरच्यांकडून काय मागायचं म्हणल्यावर बाळाला पुढे घालून बोलायला सासूबाईला खूप सोपे जात होतं. पण मी हळूच सासूबाईला म्हणाले की गेल्या आठवड्यातच की माझ्या आईने आणि वडिलांनी बाळासाठी गळ्यातलं सोन्याचं बदाम, हातात घालण्यासाठी सोन्याचे मणी 1 ग्रॅम आणि चांदीचं पैंजण, बाळाला कपडे, मला आणि तुम्हाला साडी एवढं आणलं आहे. एवढं सगळं आणूनसुद्धा तुम्ही सोन्याचे कानातले आणायला सांगत आहात. मग ह्याच्यात काय झालं एवढं सुनबाई? तुझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काही नाही आणलं, ते त्यांच्या नातवासाठीच आणलं आहे ना. ते बाळाचे आजी आजोबा आहेत, मग त्यांचं कर्तव्य आहे, त्यांनी केलंच पाहिजे. आणि सुनबाई, तुझेच आईवडील एवढे घेऊन आले होते, मी काय त्यांना सांगितलं नव्हतं. ते त्यांच्या मर्जीने घेऊन आले होते. मी तर फक्त तुला आता सोन्याचं कानातलं बाळाला आणायला सांगत आहे तुझ्या माहेरकडून. मग तुला एवढा का राग येत आहे? बाळाच्या कानात घातलं म्हणजे बाळाला इचुकाट्यापासून धोका नसतो. त्याच्यामुळे तुझ्या माहेरच्यांनी आणलं तर ते उत्तमच आहे की. मी काय माझ्यासाठी मागत नाही, तुझ्या बाळासाठीच मागत आहे. बघ, तुला पटत असलं तर कर. माझं सांगायचं काम होतं. मी मनातल्या मनात म्हणू लागली की माझ्या माहेरच्यांनी गेल्या आठवड्यातच सोन्याचं बदाम, पैंजण, हातातल्या सोन्याच्या 1 ग्रॅम मणी, बाळासाठी खाऊ, कपडे, माझ्यासाठी साडी, सासूबाईसाठी साडी एवढे सगळं घेऊन आले होते. आणि आता कोणत्या तोंडाने मी त्यांना म्हणू की अजून मला बाळासाठी सोन्याचं कानातलं पाहिजे आहे आणि ते तुम्ही घेऊन द्या? 2 दिवसांनी सासूबाई मला म्हणाल्या की अगं सुनबाई, बाळाला आता 2 महिने होत आले आहेत, त्याचे कान कधी टोचवायचे आहेत? तुला मी परवा दिवशी सांगितलं होतं ना की बाळासाठी कानातलं तुझ्या भावाला किंवा वडिलांना सांग म्हणून. हो आई, मी फोन केला आहे. आता फोनवर मी आईलाच बोलत आहे. तिला म्हणलं की अर्धा ग्रॅमचं कानातलं घेऊन ये म्हणून. काय? अर्धा ग्रॅम? अर्धा ग्रॅम म्हणून सासूबाई ओरडू लागली. अगं तुला पटतं का? कमीत कमी 1 ग्रॅम तरी कानातलं आणायला सांग. माझ्या सासूबाई जेव्हा बोलत होत्या तेव्हा मी आईसोबतच फोनवर बोलत होती आणि माझी सासूबाई मोठमोठ्याने बोलत होत्या की अर्ध्या ग्रॅमचे एवढेच कानातले कशाला आणायला सांगत आहे. त्यांना 1 ग्रॅमचं घ्यायला सांग की. पहिल्या वेळेसच मुलगा झाला आहे आणि तुझ्या माहेरचे एवढे कंजूस आहेत. मी जर माझ्या मुलीला मुलगा झाला असता तर त्याच्यावर सोन्याची बरसात केली असते आणि तुझ्या माहेरच्यांना साधं एक सोन्याचं 1 ग्रॅमचं कानातलं सुद्धा घेता येत नाही. मी सासूबाईपासून लांब जाऊन आईला बोलू लागली आणि आई मला म्हणाली की बाळा, तुझी सासू मला ऐकायला जावं म्हणून मोठमोठ्याने बोलत आहे. बाळा, तुझ्या सासूबाईने गेल्या आठवड्यातच सांगितलं असतं तर आम्ही सोबत घेऊन आलो असतो. तुझं सासर पण येथून 200 किलोमीटर आहे. येणं जाणं होत नाही ग. आणि तुझ्या भावाला पण सुट्टी नसते. तुझ्या वडिलांची पण तब्येत जरा खराब असते. पण जाऊ दे, 1-2 दिवसात मी काहीतरी बंदोबस्त करते. मी आईला म्हणाले की आई, माझा इथं दम घुटत आहे. मला तिथं तुझ्यापाशी बोलव ना काही दिवसांसाठी. आणि मी रडू लागली. बाळा, असं रडू नकोस. घरात छोटं मोठं तर चालूच असतं. ठीक आहे, यावेळेस तुझ्या दादाला पाठवते. त्यावेळेस तुझ्या सासूबाईला विचारून तुला इकडे आणण्यासाठी मी त्याला सांगायला लावते. आणि हां, असं रडत जाऊ नको. तुझ्या सासूची सवय आहे तशी, त्यामुळे तू नको त्रास करून घेऊ. आई, मला सारखं सारखं तुम्हाला मागू वाटत नाही ग. माझं मन होत नाही, परंतु मी तरी काय करू ग. माझे हातपाय बांधलेले आहेत ग. कळतंय ग बाळा, तू काही नाही मागत. कोण मागतंय आणि कशा पद्धतीने हे कळतं आम्हाला. तू नको टेन्शन घेऊ. तू तुझ्या वागण्यातून सासूबाईच्या स्वभावाला बदलण्याचा प्रयत्न कर. थोड्या वेळ बोलून झाल्यानंतर मी फोन ठेवून नंतर किचनमध्ये काम करू लागली. 2 दिवसानंतर दादा बाळाला कानातले आणि मला काही दिवसांसाठी घेऊन जाण्यासाठी आला होता.
जसा दादा बॅगेतून कानातले काढून माझ्या हातात देतो तशा सासूबाई माझ्या हातातून कानातलं हिसकावून घेतात. मला बघू तर दे, बाळाच्या आजीने कसे कानातले पाठवले आहेत. सासूबाई माझ्या भावापाशीच कानातले उघडून पाहू लागतात. कानातले 1 ग्रॅमचे पाहून सासूबाईच्या तोंडावर हसू उमटलं आणि म्हणाल्या की ठीक आहे, तसं पण जरा डिझाईन वेगळी असायला पाहिजे होती. डिझाईन ओल्ड वाटत आहे. दादा माझ्या तोंडाकडे बघत होता आणि मी पण दादाच्या तोंडाकडे पाहत होते. डोळ्याच्या इशाऱ्याने दादा म्हणाला की जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, तुझी सासू तशीच आहे. दादासमोर मी सासूबाईकडे बघून फक्त हसले, परंतु सासूबाईचं हे वागणं दिवसेंदिवस वाढूच लागलं होतं. दादा सासूबाईला सांगून जातो की 15 दिवसांनी ताईला माहेरी पाठवा. सासूबाई विचार करतात की जर हिला माहेरी 15 दिवसांनी पाठवलं तर अजून हिच्या माहेरची काहीतरी बाळासाठी आणि तिच्यासाठी घेतात, त्यासाठी तिला लावलेलं बरं म्हणून सासूबाई तिला लावण्यासाठी तयार होतात. ठीक आहे म्हणून दादा निघून जातो. 15 दिवसांनी मी माहेरी जाण्यासाठी निघाले. ते 15 दिवस कधी संपतात असे मला झाले होते. शेवटी तो दिवस येणार होता जेव्हा मी माझ्या माहेरी जाणार होते. बाळाला घेऊन मी पहिल्यांदा माहेरी चालली होते. आमच्या इतर रीत आहे की जेव्हा बाळाला पहिल्यांदा माहेरी किंवा सासरी घेऊन जातात तेव्हा त्यांच्या घरच्यांना भेटवस्तू देतात. मला उद्याच्याला निघायचं होतं, तरी पण सासूबाई शांत होत्या. कसं बोलू आणि कोणत्या तोंडाने सांगू. तेव्हा मला माझ्या आत्या सासूची आठवण आली, कारण का सासरी फक्त त्याच होत्या ज्या मला समजू शकत होत्या. त्यांना पण आपल्या भाऊजेबद्दल सगळं काही माहीत होतं. वेळ न घालवता मी त्यांना फोन केला. त्यांना सर्व काही सांगितलं. अर्ध्या तासात त्या इथं आल्या. त्यांचं घर काही खूप लांब नव्हतं, त्यांना खूप जवळच लग्न करून दिलं होतं. अचानक आत्याला पाहून सासूबाई आश्चर्यचकित झाल्या. सासूबाई त्यांना म्हणाल्या की ताई तुम्ही अचानक कसं आला. बरं झालं तुम्ही आला, असं पण सुनबाई उद्या तिच्या माहेरी चालली आहे आणि तुम्ही माझ्यासोबत राहाल, माझं पण घरात मन लागेल. सासूबाई ऐकून आत्या म्हणाल्या की सुनबाई उद्या माहेरी जाणार आहे का. तुम्ही आधी मला का नाही सांगितलं. बरं झालं, माहेरी जायच्या आधी माझी सुनबाईची गाठ पडेल. आत्याचा आवाज ऐकून मी बाहेर आली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मी त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिली आणि आत्या सासू मला म्हणाली की सुनबाई तू उद्या माहेरी जाणार आहे का. हा आत्या, मी उद्या जाणार आहे. सकाळच्याला माझा भाऊ मला नेण्यासाठी येणार आहे. मग तू तुझ्या माहेरच्या माणसांसाठी काय काय घेतलं आहे मला एकदा दाखव. आता सासूबाईचा चेहरा बघण्यासारखा होता, कारण त्यांनी कोणतीच तयारी केली नव्हती. हे ऐकून सासूच्या तोंडावरील रंगच बदलला. अहो ताई, सुनबाईच्या माहेरचे म्हणतात की लेकीच्या घरचं आम्हाला काय सुद्धा नको. अहो वहिनी, ते नको म्हणतात म्हणून द्यायचं नाही का. ते आपलं कर्तव्य आहे, आपण द्यायलाच पाहिजे. आपल्याकडे पहिल्यांदा बाळ घेऊन जाताना तिच्या माहेरच्यांना भेटवस्तू देत असतो, मग तिच्या आईला आणि बहिणीला साडी तुम्ही द्यायला पाहिजे. पण बिन काही नाही वहिनी, इथं शेजारी साड्याचं दुकान आहे, तिथे आपण तिघी जाऊन साड्या घेऊन येऊ. आता सासूबाईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्यांना आपल्या सुनेच्या माहेरच्यांवर 1 रुपयासुद्धा खर्च करू वाटत नव्हता. नाईलाजाने सगळे बाळाला घेऊन दुकानात गेले. तिथे गेल्यावर सगळ्यात कमी किमतीच्या साड्या सासूबाई काढू लागल्या. हे पाहून आत्या सासू म्हणाल्या की काय वहिनी, पहिल्यांदा नातू झाला आहे आणि तुम्ही एवढी कंजूसपणासारख्या साड्या घेत आहात. जरा महागातल्या साड्या घ्या. 300 रुपयाच्या साड्या सासूबाई काढत होत्या. हे पाहून आत्याने हजाराच्या साड्या 2 काढल्या. 1 साडी तिच्या आईला आणि 1 साडी तिच्या वहिनीला. हे पाहून सासूबाई आश्चर्याने आमच्या दोघीकडे पाहत होत्या. आमच्या दोघीच्या नजरेची भाषा सासूबाईला समजत नव्हती. आत्या सासू मला म्हणाल्या की सुनबाई तू उद्या कोणती साडी घालून जाणार आहे. मग मी म्हणाले की गेल्या वेळेस माझ्या आईने जी साडी आणली होती तेच घालून जाणार. आत्या सासूबाई म्हणाल्या की अहो वहिनी, सुनबाईसाठी तर एखादी साडी घेत जावा. तिच्या कपाटात सगळ्या तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या साड्या आहेत. बिचारी
त्याच साड्या घेऊन माहेरी जाणार आहे का? तिच्या माहेरची काय म्हणते की आमच्या लेकीला सासरी साधी साडी घेत नाहीत, सगळ्या साड्या आम्ही घेतलेल्याच आहेत. सुनबाईसाठी चांगल्यातल्या 2 साड्या बाजूला काढा. नको नको, तुम्ही नको, मीच काढते म्हणून आत्याने माझ्यासाठी 1.5 हजाराच्या 2 साड्या काढल्या. एवढा खर्च पाहून सासूबाईंनी डोक्यावरच हाणून घेतलं. माणसाला घेताना बरं वाटतं, पण दुसऱ्याला काही देताना म्हणलं की त्यांना देव वाटत नाही. पण सासूबाई मध्येच म्हणाल्या, अहो ताई, सुनबाईला आता एका दिवसात ब्लाऊज शिवून कसं जमणार आहे? आपण नंतर साडी घेऊ. आता सुनबाईच्या ह्या 2 साड्या कॅन्सल करू. आत्याने मला खुणवून सांगितलं की काहीतरी बोल म्हणून. तर मी म्हणाले की सासूबाई, या 2 साड्यासारख्याच माझ्याकडे 2 ब्लाऊज आहेत. ते ब्लाऊज या साडीवर मॅच होत आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि वहिनी, बाळासाठी कपडे आहेत का? नसतील तर त्याच्यासाठी सुद्धा 1-2 ड्रेस घ्या. त्याला सुद्धा कपडे घेण्यासाठी नको म्हणत होत्या, परंतु आत्याने त्याच्यासाठी सुद्धा 2 ड्रेस घेतले. आत्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी कोणत्या तोंडाने माझ्या माहेरी जाणार होती, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. सासूबाई माझ्याकडे रागाने पाहत होत्या. मी हसत आत्याच्या हामध्ये हा मिळवत होते. आत्याला माझ्या सासूबाईच्या वागण्याबद्दल सर्व काही माहीत होतं. आमच्या दोघीचं हसू सासूबाईसाठी आगीत तेल टाकल्यासारखं होतं. आम्ही हसलो की त्यांना खूप राग येत होता, पण मला ह्या गोष्टीची खुशी होती की कोणत्या तरी कारणाने मला माझ्या माहेरच्या लोकांसाठी खरेदी करायला भेटली. मी आता माहेरी जायला खुश झाली. मी आता मोकळ्या हाताने जाणार नव्हते. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.